आता ही फिल्म तुम्ही रिलीज केली त्याच्यानंतर, कारण तुमची फिल्म सेन्सॉर बोर्ड मिळालं होतं तुम्हाला, हो. सेन्सॉर मिळालं आणि त्याच्यानंतर तुम्ही कान्सला पण गेलात. मग असं काय झालं की सरकारनं ते, कारण MIB-ने त्यात बरंच लक्ष घातलं, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, आणि तुम्हाला रिलीज करायला बंदी घातली. मुळात ती बंदी घातली त्याच्या मागची काहीतरी तर कारणं सांगितली असतील, कारण आता रिलीज जर तुम्ही इथे करत असाल तर त्यावर MIB-चं काही म्हणणं आहे का? नाही, IBNचं हेच म्हणणं होतं की बा आता ते त्यावेळेस गणपती वगैरे पण होते त्या काळामध्ये, ऑगस्टला, किंवा गणपती आहे, दहीहंडी आहे, त्याच्यामुळे एक पोलरायझेशन होऊ शकते या फिल्मने, त्याच्यामुळे ते एक महिन्याचं सस्पेंडेशन दिलं होतं तिला. पण मग ती त्यावेळेला निवडणुका जवळ होत्या म्हणून तर तुम्हाला थांबवलं नाही ना? होऊ शकते. मला तर ते सांगितलं होतं की गणपती आणि तो जो प्रकार होता थोडा, त्याच्यामुळे 24च्या अगोदर येणं अपेक्षित होती ही फिल्म तुमची. नाही, 24लाच सेन्सर झाली होती. सेन्सर झाली होती म्हणजे निवडणुका जवळ होत्या, त्या तोंडावर होत्या सगळ्या. तर 25ला खरं तर ती रिलीज झाली. ओके. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता तुम्हाला विरोध नाही होते का, जो विरोध अगोदर झाला तो? नाही, विरोध त्याच्यामध्ये नाही सर. आम्ही रिसेन्सर जेव्हा गेलो होतो तेव्हाही त्याला पाहिल्यानंतर त्याच्यात होत काही नाहीच आहे. मी अपील करतो की सर्वांनी ती फिल्म जाऊन आत्ताही OTTला बघावं. त्याच्यामध्ये आहेच काही नाही आहे. इट इज अ क्लीन यू सर्टिफिकेट फिल्म. मुळात हा चित्रपट जो आहे तो सामाजिक ऐक्य दाखवणार आहे. हिंदू मुस्लिम अशी विभागणी करणार नाही, वाद घालणार नाही, दोन धर्मांनी भांडावं असं सांगणार नाही, तर एकोप्यानं आपण एकत्र राहू शकतो हा संदेश देणारी ही फिल्म आहे. मग ही फिल्म का म्हणून बंदी घातली गेली असेल हा मूळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हालाही सांगता येत नाही, मलाही सांगता येत नाही. मग तुम्ही शोधण्याचा प्रयत्न नाही केला का, की का असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? नाही, ट्रेलर रिलीज झाला, सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीला नाही का ते अपोज होतो एखाद्या गोष्टीला न पाहता, मला वाटतं त्या न पाहण्यातच ही खरं तर थांबवण्यात आली. पण सेन्सॉरने तर बघितली होती ना फिल्म. हो, नाही म्हणून तर ते डबल रिसेन्सर करायला पाठवली ना त्यांनी. ते पण तसं व्हायला नाही पाहिजे, कारण यू सर्टिफिकेट असल्यामुळे तिला काय. हां, A सर्टिफिकेट पण नव्हतं, असं काही नाही, काय अश्लील काही नव्हतं, काहीच नाही.